शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर चोपडीत आलो होतो दुकानामध्ये. तर ह्यांचे कस्टमरचे जे मोबाईल द्यायचे होते ते मोबाईल ह्यांनी द्यायला लागले होते. आणि सकाळ सकाळची वेळ होती. ते दोघी गेले होत्या शाळेला आणि आम्ही तिघजण आलो होतो अनुला घेऊन. आणि थोडंसं आटपडीत काम पण होतं. तर ते काम केल्यानंतर म्हणलं आज आहे एकादशी. तर चला, बरेच वर्षे झाले तर विठुरायाच्या दर्शनाला गेलो नव्हतो. तर आलोयच आटपाडीत. तर म्हणलं जाऊया. तर आटपाडीत गावातून ना 1-2 किलोमीटरवर आहे. तर सरकारी दवाखान्यापासून तर गोविंद पार्क, गोविंद सिटी असं तिथल्या लोकेशनचं नाव आहे. आणि खूप छान असं आहे. आणि खूप अशी शांतता आणि निसर्गरम्य वातावरण. तर भरपूर अशी झाडे लावलेली आहेत तिथं ना. आणि शांतता तर खूपच आहे. तर 5-6 वर्षापूर्वी आलो होतो ना, त्यावेळी तिथं घरं वगैरे झालेली नव्हती. मात्र आता तिथं घरं, बांधकाम वगैरे सगळं ना झालेलं आहे. आणि अनुला बघा जाम पॅक करून टाकलं होतं. खूप अशी थंडी तर सकाळ सकाळची आणि ऊन पण पडलेलं होतं. तर तर ह्या पायऱ्या वगैरे नंतर साईडचं सगळं नाही बांधकाम वगैरे त्यावेळी काही नव्हतं. तर इथं आता सगळं असं छान असं केलेलं आहे. तुळशी वृंदावन ठेवले. तर अगोदर हे काहीच नव्हतं बरं का. आम्ही आलेलो होतो. तर ते पण काही फोटो आहेत, ते पण मी मोठ्या व्हिडिओमध्ये टाकेन. त्यावेळी पण काढलेले होते फोटो आम्ही. आणखीन त्यावेळी काही यूट्यूबचं चॅनल वगैरे नव्हतं माझं. आणि वरती मग पायऱ्या चढून मी गेले. तिथं कुलूप वगैरे असेल वाटलं मला, पण काही नव्हतं. तर म्हणलं चला मग आत जाते म्हटलं. आणि मग आत दार उघडून तिथून जाऊन छान असं दर्शन घेतलं. आणि अनु मात्र आलीच नाही. अनु खालूनच ना बघत होती. तर खूप अशी मोठी मूर्ती तर ना मला सुद्धा अगदी चक्कर यायला लागली होती बघितलं की. त्यामुळे अनु येईनाच परत ह्यांच्याबरोबर. मग अनु मात्र परत आली वरती. अनु तर आपल्या विठुरायाची केवढी भव्य उंच अशी मूर्ती आहे बघा. तर ना खूप अशी छान आहे. आणि इथं साईडचं बांधकाम वगैरे ना 5-6 वर्षे ना मी आत्ता आलोय, त्यावेळेला नव्हतं झालेलं. त्यावेळी एकदा मी आले होते इथं, पण त्यावेळी हे असं नव्हतं. सगळं फक्त मूर्ती होती आणि कटडा होता. पण ही पायऱ्या वगैरे सगळं ते परत नंतर कधी झालंय वाटतं. आणि तर निवांत बसलीये. देव बाप्पा केला ना तू? केवढा मोठा आहे जे बाप्पा. खूप शांत असं वातावरण छान असं आहे. साईडनं सगळीकडनं ना मस्त अशी भरपूर झाडे, हिरवळ एकदम मस्त आहे. आणि तिकडं पलीकडं खूप मोठं असं ना पाण्याचं तळं पण नाही. घरं पण इथं त्यावेळी एकही घर नव्हतं. आता थोडी थोडी इथं बांधकाम झाले, घरं झालेले आहेत, सगळी प्लॉटिंग केलेली आहे तिथं.